स्वातीताई कोरी, के.एस. अण्णा, धैर्यशील देसाई, विश्वासजी जाधव. विश्वासजी जाधव यांच्याबद्दल मला एक दोन शब्द असे बोलायचे होते की मला तुमचा उल्लेख खास करावासा वाटतो की जेव्हा मागच्या वेळेस आमच्या पॅनलमधले 4 लोक निवडून आले आणि बाकीचे लोक नाही निवडून आले, तर या 5 वर्षामध्ये कुठलीही अपेक्षा न करता नाना प्रत्येक वेळेस माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत, तितक्याच ताकदीने, तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच विश्वासाने. आणि म्हणून मला आवर्जून त्यांचा उल्लेख करावासा वाटतो की अशी मंडळी खूप कमी भेटतात जी कुठलीही लालसापोटी तुमच्याबरोबर राहत नाही, केवळ प्रेमापोटी आणि विश्वासापोटी राहतात. आणि म्हणून आज त्यांच्यासोबत जे ठरावधारक आलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या विश्वासापोटी आणि त्यांच्या प्रेमापोटी आज त्यांच्यासोबत इथं आलेले आहेत. त्यामुळं आज व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करते. कुणाचं नाव राहिलं असेल तर वेळेअभावी प्रत्येकाची नावं घेत नाही, पण सन्माननीय व्यासपीठ आणि आज मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व ठरावधारक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. खरं तर जेव्हा ठराव गोळा करण्याची प्रक्रिया चालू झाली आणि इलेक्शन लागली असं कळालं, तेव्हा आम्ही बेरजा घालायला बसलो कुठल्या तालुक्याचे कुठले ठराव, किती ठराव येणार. कारण गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या नवीन संस्था झाल्या नव्हत्या, त्यामुळे आमच्याकडे चढ 400-500 संस्था नव्हत्या. मागच्या वेळेस जेव्हा आमच्याकडे जी मंडळी होती, गेले 30 वर्ष आमच्या पॅनलमध्ये असणारी मंडळी जेव्हा मागच्या पंचवार्षिकला आमच्यापासून लांब गेली, तेव्हा त्यांच्यासोबत असणारे साहजिकच आहे की ठराव सुद्धा आमच्यापासून लांब गेले. त्यामुळं आता नव्याने बांधणी घालायची, नव्याने ठरावधारक उभे करायचे. आणि तो प्रश्न होता की प्रत्येक तालुक्यातनं ठराव गोळा होणार का. आणि त्यावेळेस मला आपण नेहमी म्हणायचे तुम्ही काही काळजी करू नका, आज दूध उत्पादकाचा तुमच्यावर विश्वास आहे, दूध उत्पादक स्वतः येऊन तुमच्याकडे ठराव देणार. हा विश्वास त्यांनी प्रत्येक वेळेस दिला. नेतेनंतर सगळेजण आम्ही एकत्र बसलो, प्रत्येक नेत्यांनी सांगितलं आमचं कॉन्ट्रीब्युशन एवढं असेल, आमचे ठराव एवढे असतील. पण त्या आधी दूध उत्पादकांनी 1-2 अशा प्रकारे ठराव आणून आप्पांच्याकडे जमा करायला सुरुवात सुद्धा केली होती. काही लोकांच्यावरती खूप प्रेशर यायला लागलं, म्हणून काही लोकांनी आधी जाऊन AR ऑफिसमध्ये सुद्धा ठराव दाखल केले आणि नंतर पोच आणून कारखान्यावर दाखवली. हा होता विश्वासाचा भाग, जो आमच्यासाठी जो प्रश्नचिन्ह होता की ठराव कसे येणार. कारण बोगस संस्था आमच्याकडे नव्हत्या. एका मताला तयार करणारं दुसरं मत खोट्या पद्धतीनं या 5 वर्षात तयार करता आलं नव्हतं. आणि हा प्रश्न दूध उत्पादकांनी आमच्यासाठी कायमचा मिटवला. आज मला आनंद होतोय या व्यासपीठावरती उभं राहून सांगायला की जे आज ठराव आमच्याकडे जमलेले आहेत त्याचा आकडा जवळपास 1430 वरती आहे. फार मोठा आणि फुगीर आकडा सांगणार नाही, पण एवढा विश्वास देते की हा जो काही आकडा आहे त्यातली एकही संस्था अवसायात नाही, त्यातली एकही संस्था दुधाची स्थापन केलेली नाही, त्यातली एकही संस्था SIT चौकशी खाली नाही. त्यामुळं जे ठराव आहेत ते जेन्युइन ठराव आहेत. हे ठरावधारक आज जातील. आज प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही 1231 ठराव हे दाखल करतोय आणि बाकीचे उरलेले ठराव हे येत्या 2 दिवसात दाखल करण्यात येतील. कारण प्रशासनाने विनंती केलेली आहे, त्यांच्याकडे यंत्रणेचा तुटवडा असल्यामुळे आणि आज शिवसेना, जनसुराज्य आणि भाजप या तिन्ही पक्षाचे ठराव दाखल होत असल्यामुळे यंत्रणेवरती तणाव येऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कधीही कुठल्या यंत्रणेला हाताशी धरून किंवा यंत्रणेला त्रास देऊन कुठली गोष्ट करत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. खरं तर आपल्यासारख्या राजकीय पक्षांनी प्रशासनाला सांभाळून घेऊन त्यांना सहकार्य करून सर्वसामान्यांची माणसांची कामं करायची असतात आणि त्या पद्धतीनं आपण आज कुठलाही दंगा न करता आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपलं ओळखपत्र दाखवून आपले ठराव तिथे जमा करायचे. आपल्या सर्वांचं मला आणि एका गोष्टीसाठी आभार मानायचे की गेल्या 5 वर्षामध्ये जी विरोधी पक्षनेता म्हणून गोकुळमध्ये माझी भूमिका होती त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझं खूप समर्थन केलेलं आहे, मला खूप पाठिंबा दिलेला आहे.
आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी मला पटल्या नाही, ज्या गोष्टींच्या विरोधात मी आवाज उठवला, त्या गोष्टींच्या बरोबर कायम तुम्ही माझ्या सपोर्टमध्ये राहिलेला आहात. खरं तर जो विरोध मी गेले 5 वर्ष केला तो कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नव्हता, तर तो व्यवस्थेच्या विरोधात होता, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात होता. माझ्यासोबत अमरीशदादा, चेतन सगळेजण बोर्ड मिटिंगला असायचे. त्यांच्या समोर काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून काही गोष्टींचा विरोध तिथं नोंदवलेला होता. त्यामुळे जर आता उद्या जर कोणी म्हटलं की तुम्ही 5 वर्ष या सगळ्यांच्या बरोबर भांडत होतात आणि आता उद्या तुम्ही परत त्यांच्यासोबत जाऊन बसणार गोकुळमध्ये, तर मला हेच सांगायचं आहे की आमचा व्यक्तिविरोध नाही, आमचा चुकीच्या निर्णयाला विरोध कायम असणार आहे. गेल्या मागच्या वर्षी महायुतीचे चेअरमन असून सुद्धा महायुतीच्या चेअरमनांच्या काही निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याचा धाडस मी एक महायुतीची उमेदवार असून केलेला आहे. त्यामुळं खऱ्याला खरं म्हणणं आणि चुकीला चूक म्हणणं हे माझ्या रक्तात आहे, याची काळजी तुम्ही करू नका. जे काही मागचा आपला बॅकलॉग राहिलेला आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. या 5 वर्षामध्ये मी एकटी लढत होते. आज माझी ताकद वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. आपण जास्त संख्येने गोकुळमध्ये जाऊ. जसं मगाशी अमरीशदादा म्हटले की गेल्या 5 वर्षात जसा त्याच्यापूर्वी जसा गोकुळ दूध संघ होता त्या पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा गोकुळ दूध संघ चालवायचा आहे. सहकार म्हटलं की सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती असावी लागते, मगच तो सहकार असतो. आणि जनता इतकी सुज्ञ आहे की गेल्या 30 वर्षामध्ये सुद्धा एक हाती सत्ता कधी दिली नाही. त्या 2 तासना उमेदवार हे विरोधी गटाचे निवडून यायचेच. त्याच्यामुळे सहकारामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असावी लागते. जेव्हा आपण मला आप्पा आता इथंच बसले पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही अशा व्यवस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला खरं तर त्या दूध उत्पादकांच्या बद्दल कणव असावी लागते. दूध संस्था टिकवण्याची किंवा कुठलाही सहकार टिकवण्याची ही वृत्ती असावी लागते. आणि जेव्हा ही वृत्ती आणि कणव मनामध्ये असते तेव्हा निसर्ग सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. आणि मला वाटतंय याच मला या विश्वासाने आज मी सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे. आपल्या सर्वांच्या ताकदीवरती, आपल्या सर्वांच्या विश्वासावरती पुन्हा एकदा आम्ही गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या ज्या लोकांचा विश्वास, ज्या ज्या लोकांची साथ आम्हाला मिळाली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि जसं मी सांगितलं आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जायला तयार आहोत. त्यामुळं जे आज आमच्यासोबत नाही त्यांनी सुद्धा हा विचार करावा. एकत्र येऊन लोकांचं जर भलं करू शकत असो तर सहकाराची चळवळ ही कशा रीतीने मोठी करता येते हे कोल्हापूर जिल्ह्यातून आदर्श निर्माण करून देऊ अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय भारत. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.